आता बाहेरचे सोडा घरातले सुद्धा फसवायला लागले. तर नमस्कार मित्रांनो आणि मित्रांच्या बहिणींनो, मी पोहे खात बाहेर बसलो होतो. मला बघून लगेच दीदी बाहेर आली आणि आम्हाला दोघांना बघून मम्मी आली आणि कस्टमरला गाडी दाखवून मम्मी पप्पांसोबत लग्नाला निघालो. रस्त्याने जाताना मम्मीने साडीच्या दुकानापाशी गाडी थांबवायला लावली. साडी बिडी घेऊन लग्नात पोहोचलो. तिथं नवरदेवाची मिरवणूक काढली होती. आपलं तिथं काही काम नव्हतं कारण आपण नवरीकडून आलो होतो. मध्ये गेलो आणि हे अरे कहना क्या चाहते हो? नवरी नवरदेवाची एंट्री झाली राहतात आणि फायनली लग्न लागलं. आपण फोटो काढून पोट पाण्याचा जुगाड करायला गेलो पण तिथं आपल्याला जागाच नव्हती. त्यात नवरीच्या भावाचं आपल्याकडे लक्षही नाही. वाट पाहिल्यानंतर आपल्याला जागा भेटली. जेवण करून घरी निघालो आणि तेवढ्यात मम्मी म्हणे आलोच आहे तर चल आत्ताच्या मुलीच्या लग्नासाठी आयर घेऊन टाकू. फर्निचरच्या दुकानात पोहोचलो. हे कपाट पाहताय तोपर्यंत म्हटलं झोप काढू. कपाट फायनल झालं. आता कोणतं कपाट बुक केलंय येणाऱ्या व्लॉगमध्ये बघा. टोकन दिलं आणि मम्मी म्हणे आता कामात काम. आज तुला साडी घेऊन मला हे फक्त 1-1.5 तासाच्या बोलीवर घेऊन आले होते. म्हटलं गद्दारी करवे. मम्मीला बोललो आता 1 तास बोलून रात्र केली, काहीतरी खाऊ घाल. तिने मला शिवपुरीवर भागवायला लावलं. जाऊ द्या, तुम्ही लाईक आणि फॉलो करा. भेटू पुढच्या ब्लॉगमध्ये.